इथे मात्र पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहतोय आपण सुमित 11 पडगे संघ आणि त्याचबरोबर कानपोली संघ. वाईट कार्ड एंट्री आपण पाहतोय आणि टॉस जिंकला कानपोली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि निश्चितच पडगे संघाला मात्र वाटायला आली ती फलंदाजी. नक्कीच घोट संघ इथं उपस्थित झाला नाहीये, परंतु घोट संघानं संघ उपलब्ध करून दिलाय. कारण शिवा गोंधलीचं कौतुक करतो आम्ही, कारण त्यांना कॉल करायची गरज लागली नाहीये. तर शिवा गोंधलीला कॉल करायची गरज नाही, त्यांनी संघ आम्हाला इथं उपलब्ध करून दिला कानपोली संघ. खरोखर कौतुक करावं थोडं. शिवा गोंधली साहेब आपण आमच्या व्यासपीठावर या आणि या व्यासपीठावर सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गिरीश चिमणे ग्रीन सिग्नल देतात. स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल म्हात्रे आणि भगवान म्हसे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज सुधीर पाटील, कोण विसरेल सुधीर पाटीलला. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सुधीर पाटील आपण पाहत असतो. एक्स्ट्राच्या दिशेने खेळून काढला चेंडू, पहिल्या चेंडूला सन्मान दिला. इथे मात्र सिंगल मिळेल. निश्चितच फलंदाज आहे निखिल म्हात्रेला आणि सुरुवात झाली श्रीगणेश झालाय तो पडगे संघाचा सिंगलच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्ट्राईक मिळाली आहे ती भगवान मसेकडे. निश्चितच रोशन सर विचार केला तर सुरुवात तर चांगली करावी लागेल की 5 षटकाचा सामना आहे. किमान 60 ते 65 धावा लावाव्या लागतील. आता मात्र ऑफस्टम्पला सोडून जाणारे चेंडू पंच अवांतर घोषित करतात गिरीश चिमणे त्याचबरोबर जीवन भेंडे. ही जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. क्रिकेटमधील देव म्हटलं तर पंच आणि पंच पाहायला मिळतात गिरीश चिमणे आणि जीवन भेंडे. सुधीर पाटील गोलंदाजी मार्कवर. कानपोली संघाचा कोहिनूर. हो, पहिला चेंडू खेळत असताना फेस करत असताना भगवान मसेच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विनंती करतोय रमेश शेठ म्हात्रे मेन फ्रॉम पडगे आणि त्याचबरोबर प्रल्हाद भोईर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय प्लीज. नक्कीच आता सध्या तर बिलॉंग करतात तर त्यांची रहदारी राहणं खाणं वस्ती मात्र जरी पडगे असली तरी ते कामोट्याचे सुपुत्र आहेत. रमेश शेठ म्हात्रे. सुधीर पाटील गोलंदाजी मार्कवर. भगवान मसे. हो 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 हो, अजून एक मोठा तडाखा, अजून एक मोठा तडाखा. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार. हॅलो. डॉनची भूमिका निभावत असताना भगवान मसेला पाहतोय. सध्याचा डॉन पडगे संघाचा तारणहार भगवान मसे स्ट्राईक एंडला. सलग बॅक टू बॅक सुधीर पाटील गोलंदाजीवर 2 षटकार लगावतोय. धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 14. सुधीर गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आपण पाहतो. संघनायक त्यानं मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला देखील चेंडू अडवताना सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल. 15 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. आपण पाहतात श्री गावदेव संघ जुई यांच्या वतीनं जाणारा चिमणे यांच्या स्मरणार्थ हॅलो यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो. निश्चितच
जुईच्या मैदानावर चाललेली ही रंगताना स्पर्धा पाहतो. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना निश्चितच पाहायला मिळतो. एका बाजूला पडगे संघ, एका बाजूला आपण कानपुली संघ पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा, 16 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 24 लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग आपण पाहतो आपला वेळ, बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत आणि बहुमूल्य वेळ देत असताना ही स्पर्धा पाहत असताना खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच विष्णुशेठ शेळके या व्यासपीठावरून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. जानेवारी महिन्यामध्ये स्पर्धा घेण्याचा त्यांचा निर्णय आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग म्हणजे रोशन सर आपला मायबाप आहे आणि त्या मायबापाला मात्र आपल्याला सॅल्यूट करणं आद्य कर्तव्य आहे. प्रेक्षक वर्ग मैदानात नसेल तर आपण समालोचन देखील करू शकणार नाहीत. त्याचबरोबर पाठीचा कणा म्हटलं तर एका बाजूला आपण पाहतो तर पंच, क्रिकेटमध्ये पंच हवेत निर्णय देण्यासाठी आणि त्यांचा सर्व लेखाचोखा जो असेल तो लेखाचोखा राखून ठेवण्यासाठी स्कोररची आवश्यकता असते. हे दोन जर रोल नसतील तर त्या क्रिकेटमध्ये काही मजा येणार नाही आहे. आणि अशा रीतीनं स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण उमेशजी भोईर सर, आपण उमेशजी भोईर सर आपण पाहतोय चिंचपाड्यातून बिलॉंग करतात. अतिशय दर्जेदार स्कोरिंग पाहायला मिळते, अचूक टिप्पणी आणि ज्या ज्या वेळेला ज्या गणिता करवी आपण फलंदाजी केली तो गणित मात्र लिखला जातोय. निश्चितच चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं आणि चेतनच्या पहिल्या चेंडूवर मात्र भगवान मसेने 2 धावा कुठून काढल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 19 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 19 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. हॅलो, तर निश्चित मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू उचलेल, मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते. 20 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पहिलं सत्र चालू आहे, पूर्वार्ध चालू आहे. उत्तरार्धामध्ये देखील आपल्याला खेळ पाहायला मिळेल. हॉल तर मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल केला, चेंडू गेला सीमा पार चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते. एकूण 24 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. अतिशय सुंदर फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. भगवान मसे आणि त्याला साथ देणारा फलंदाज निखिल म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये सलामीवीर पाहायला मिळतात. चेतन पाटील गोलंदाजी मार्ग रिव्हर्स अटेंड केला. इथे मात्र काय घडते पाहायचं आहे. अपील जरूर केली, अपील मध्ये उत्साह किती आहे पाहायचं आहे. कारण पंचांनी हेरलंय, पंच लक्ष केंद्रित करतात की चेंडू बॅटला ब्रेक झालाय की पायावर आदळलाय. तर नक्कीच पंचांचा निर्णय येईल. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि नॉट आउट फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावाले 4 चेंडूमध्ये पाहिलं तर ओहो यशाच्या काही दिशेने खेळून काढला चेंडू. 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होईल ती भगवान मसेकडे. प्रल्हाद चिमणे यांचं देखील आगमन झालेलं आहे. चला 5 दिवस त्यांना देखील जशी वेळ मिळेल त्या वेळेला मात्र ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला साधून मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे स्पर्धेमध्ये उपस्थित होतात. इथे मात्र चेतन गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचू शकला नाही. इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपराने पूर्ण करतात
आणि या स्पर्धेसाठी आपल्याला जे चेंडूची पूर्तता केली आहे ती प्रल्हाद चिमणे साहेबांकडून झालेली आहे. खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे प्रल्हाद चिमणे आपलं. आणि त्याचबरोबर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेची 2 षटकं संपली. 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर एकूण 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. कोणताही गडी बाद झाला नाही आणि सलामीवीर मात्र तळ ठोकून मैदानामध्ये पाहायला मिळतात 2 षटकांच्या समाप्ती अखेर. हॅलो हॅलो चेक हॅलो. अरे आवाज वाढव वाढव वाढव. तर नक्कीच आपण पाहतोय रोहन परदेशी रोहन पाटील. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर रोहन परदेशी रोहन पाटील हा गोलंदाज आलाय. फुलटॉस चेंडू होता इथे मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अगदी सुंदर झेल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता तिथे. नितेशनं मात्र झेल पकडलाय आणि अशा रीतीनं पहिला हजरा मिळालाय. फलंदाज होता निखिल म्हात्रेच्या रूपानं पहिला बेस मिळवून दिलाय. तो रोहन पाटीलला पहिल्या चेंडूवर मिळालाय सफलता निखिलच्या रूपानं. नवीन फलंदाज मैदानाकडे अलंकार पाटील. भगवान म्हसे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. भगवान म्हसेचा विचार केला तर आतापर्यंत एकूण 19 या धावसंख्येवर खेळतोय आणि 7 धावांचं योगदान देऊन फलंदाज बाद झालाय तो निखिल म्हात्रे, ज्यानं एक चौकार लगावला होता आणि चांगली साथ दिली होती ती भगवान म्हसेला. रोहन पाटील गोलंदाजी मार्कवर. हो लो फुलटा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र भगवान म्हसेला थोडं थांबवण्याचा प्रयत्न करतोय तो गोलंदाज रोहन पाटील. रोहन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला एक हार्ड हिटर फलंदाज भगवान म्हसे. मात्र भगवान म्हसेला शांत बसवलाय. वाघाच्या जबड्यात हात घातलाय मी म्हणेन या गोलंदाज चेतन पाटीलला रोहन पाटीलला. आणि रोहन पाटीलला आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकले आहेत. एक सफलता देखील मिळाली आहे आणि पहिला ब्रेक मिळवून दिला आपल्या संघासाठी. कानपल्ली संघ दूरवरून प्रवास करून त्यांच्याच मार्गातून आलेला संघ आपण पाहतो. त्याच विभागातील दोन्ही संघ पाहायला मिळतात. म्हणजे एकाच जंगलातील 2 वाघ पाहायला मिळतात. रोशन सर तर आमचे स्कोरर सांगतात या स्पर्धेमधील हा 7वा फलंदाज आहे सलग 3 चेंडू निर्धाव खेळणारा. ज्या भगवान म्हसेनं षटकारांची आतिषबाजी केली होती, षटकारानं आपलं खातं खुलं केलं होतं, बॅक टू बॅक 2 षटकार मारणारा फलंदाज मात्र शांत बसवलाय तो निश्चितच रोहन पाटीलला. काय गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाची. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे ती रोहन पाटीलला. आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडूला ट्रॅव्हल केलाय. सुधीर पाटील चेंडूच्या खाली पोहोचलाय परंतु थोडंसं पंबलिंग पाहायला मिळाला आणि 2 धावा निश्चित मिळतील ते भगवान म्हसेला. या 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू असेल रोहन पाटीलचा. शेवटच्या चेंडूवर काय घडते पाहायचंय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळतोय. 2 सामने जिंकून 20 संघ पुढे सरकलाय. एक सामना जिंकून मात्र
निश्चितच उसाली संघ पुढे सरकला. या संघामधून कोणता संघ पुढे सरकेल? इट्स अ मायटी हिट. भगवान मसीच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रोशन सर काय म्हणाल या फलंदाजाबद्दल आणि या गोलंदाजाबद्दल? कारण ज्यानं 4 चेंडू निर्धाव फेकले तर एक सफलता मिळवते, त्यानंतर 2 चेंडूवर 8 धावा खर्च केला, 8 धावांचं षटक फेकलं आणि कमबॅक करून दिलंय. ते आपल्या संघाला ब्रेकथ्रू देखील मिळवून दिला. आपल्या संघासाठी गोलंदाज होता तर रोहन पाटील. नाही खरंच सर, तसं बघायला गेलं तर वाकडण्याजोगी गोलंदाजी, तशी जबाबदारीची गोलंदाजी होती. परंतु पहिल्या स्पेलमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धाव टाकणं, जरूर शेवटच्या चेंडूवर त्यांनी षटकार खाल्ला असेल, परंतु तरी सुद्धा एक ताकदीची गोलंदाजी रोहनी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, अजूनही आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. अंपायर्स जरा त्यांना वॉर्निंग द्या, कारण आता आपल्याला पूर्णतः नाहीतर मग अंधार होण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. आता हा सुद्धा 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आपल्याला विनंती केली जाते कॉपरेट करा, कारण एकच हॅलोजन आहे आमच्याकडे. तो जर आस्थाला गेला तर पूर्णतः अंधार होण्याची शक्यता आहे. नक्कीच नक्कीच आपण विचार केला तर. हॅलो, आपण पाहिलं उमेश सर, सुधीर पाटील, शिरसा स्पोर्ट MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी एक मोठी स्पर्धा, त्याची जर्की आहे. कदाचित MPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळलाय अशी नक्कीच खात्री असेल. एक मोठा खेळाडू आहे हा संघाचा आणि टेनिस क्रिकेटमध्ये, कारण ती जर्की आपण पाहिली. शिरसा स्पोर्ट महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मानाची स्पर्धा आणि मोठी स्पर्धा, आणि ती जर्की त्यांनी प्रदान केलेली आहे. अर्थातच खेळण्यासाठी त्याचंही प्राधान्य असेल तिथे. चांगला खेळ आहे त्याचाही, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची नावगणना जरूर केली जाते आणि तो आता मात्र लॉंग ऑनला उभा आहे. नक्कीच फलंदाज गोलंदाज आपण करण पाटील चौथं षटक हाताळण्यासाठी आलाय. आता स्ट्राईकला होता भगवान मसे, मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट होते आणि निश्चितच धावसंख्या पुढे सरकते. ते एकूण 1 चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचणे पाहायचं आहे. हो नक्की क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. इथे मात्र जीवनदान मिळालंय फलंदाज अलंकारला. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 37 धावा धावफलकावर पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आणि त्याचबरोबर करण पाटीलची इथे मात्र आवाज तर चांगला आलाय, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. फलंदाज बाद होतोय. अलंकार पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अलंकार पाटील हा फलंदाज बाद झालाय. परंतु जोपर्यंत भगवान मसे मैदानामध्ये आहे तोपर्यंत धाबांचा ओघ सातत्यानं सुरू राहील, यातील मात्र शंका नाही आहे. संघनायक मैदानामध्ये उतरलाय अजिंक्य पाटील. भगवान मसे आणि अजिंक्य पाटील अगदी धष्टपुष्ट बांध्याचा फलंदाज पाहायला मिळतोय. संघनायक मैदानामध्ये उतरलाय. करण पाटील गोलंदाजी मार्कवर ज्यांना एक सफलता मिळवून दिली आपल्या संघासाठी आणि ज्याच्या खांद्यावर जबाबदारी होती, जबाबदारीनं गोलंदाजी करत असताना करण पाटील आपण पाहतोय. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर सफलता. इथे मात्र हवाई सफर, चेंडू पार, सीमा पार, षटकार. जबरदस्त हिटिंग पाहायला मिळते भगवान मसेच्या माध्यमातून. भगवान जोपर्यंत मैदानामध्ये आहे धाबांचा ओघ असं सातत्यानं सुरू राहील. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला संधीचं सोनं करण्यासाठी भगवान मसेला मात्र गणलं जातंय पडगे संघाकडून. सुमित 11 पडगे संघ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय.
करण पाटीलचा मात्र खरपूस समाचार घेतला या चेंडूवर भगवान मसेनं. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओहो, सरळ चेंडू एष्टी रक्षकाचा भेद घेतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू सुटकेचा निश्वास सोडला असेल करण पाटीलला, कारण भगवान म्हसेन मात्र षटकार मारला तर या अगोदर त्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय ते करण पाटीलला. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत या गोलंदाजानं, एक सफलता मिळवून दिली आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. भगवान स्ट्राईक एंडला. ओहो, इथे मात्र एज लागली आहे. चेंडू हातामध्ये विसावला विकेट किपरच्या आणि कृष्णानं मात्र चांगला झेल टिपलाय. जो फलंदाज लागला होता मैदानामध्ये भगवान म्हसे, तो भगवान म्हसे मात्र मैदानातून बाहेर निघतोय. त्या भगवानला मात्र मैदानातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरलाय निश्चित करण पाटील. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 4 षटकामध्ये धावा जमा केले एकूण सुमित इलन पडगे संघानं 43. आणि शेवटचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक असेल आणि त्या षटकामध्ये किती धावा येत आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण शेवटचं षटक हाणामारीत असतं. ते षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके आले तर धावांचा टार्गेट चांगला होईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु नवीन नौका गोलंदाज कोण होते पाहायचंय. चेतन पाटील, ज्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं आणि 10 धावा खर्च केल्या होत्या, तो गोलंदाज मात्र पुन्हा एकदा 5व्या षटकासाठी पाचारण केलंय. अजिंक्य पाटील आणि त्याचबरोबर कुवर पाटील ही जोडी मैदानामध्ये, नौकी जोडी मैदानामध्ये आहे. संघनायक आहे अजिंक्य पाटील संघाचा, त्याच्या खांद्यावर जबाबदारी असेल फलंदाजीसाठी. चेतन गोलंदाजी मार्कवर. हो, ब्लॉक कॉलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र लेग बी पडतो, विकेट. OUT आउट. फलंदाज बाद होतोय संघनायक अजिंक्य पाटील. आलो आपण पंजाब फिरून. नक्कीच डीजे ऑपरेटर आलाय आमचा आणि आम्हाला देखील पंजाबचं दर्शन घडवलं. सुंदर गीत. इथे मात्र चेंडूला ग्लान्स केलाय फाईन लेग क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित मिळेल अल्पेशसाठी. एक धावने आपलं खातं खुलं केलं अल्पेशनं. आता मात्र स्ट्राईक आली कुवरकडे. कुवर पाटील स्ट्राईक एंडला असेल. इथे मात्र 4 गडी बाद झालेत आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 44 धावा. अजूनही काही बिघडलं नाही, कारण चेंडू उरलेत एकूण 4. परंतु 4 चेंडूमध्ये किती धावांची मजल मारतोय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. सुरुवातीला बाजी घेतली होती मी म्हणेन पडगे संघानं, परंतु 3ऱ्या 4थ्या षटकामध्ये असं काय कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजामार्फत. चेतनचं 10 धावांचं षटक होतं दुसरं, परंतु 3रं षटक 8 धावांचं रोहन पाटीलचा, करण पाटीलचा 8 धावांचं षटक. आणि जसे फलंदाज लागले होते त्या फलंदाजानं मात्र तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर धावांवर अंकुश आलाय. तेव्हा त्या चेंडू ट्रॅव्हल झालाय मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव देखील चित्ताच्या चपळानं पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जमा केली आहे ती सुमित इलेवन पडगे संघानं. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी. फुलटॉस चेंडू होता. इथे माझं काय घडते पाहायचं आहे.
आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेगला जो झेल पकडला अफलातून झेल होता आणि त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. कारण अशा वेळेला क्षेत्ररक्षक जर तयारीत असेल तर अशा झेल पकडल्या जातात, अन्यथा नजर हटी तो दुर्घटना घटी. या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. चेतन पाटीलचा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल संदेश म्हात्रे. संदेशच्या एक चेंडू खेळण्यासाठी संधी मिळाली, मात्र संधीचं सोनं करतं की नाही पाहायचं. चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथे मात्र झेल पकडलाय तो रोहित पाटीलनं. सुंदर झेल पकडलाय रोहितनं आणि संदेशला मात्र संधी मिळाली होती, तर संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण व्यासपीठावर बसायचंय. तर नक्कीच रोशन सर आपण विचार केला तर 5 षटकामध्ये एकूण धावा जमा केले तर 46 आणि 47 धावांचं मापक असं आव्हान म्हणता येणार नाही, पण फायटिंग स्कोर म्हणावं लागेल. कारण 30 चेंडूमध्ये 47 धावा करायच्या आहेत ते निश्चितच कानपोली संघाला. परंतु ती टॅप उत्तर देताना काय घडेल आणि काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकूया पुन्हा एकदा. आमचे लेजंड कॉमेंटेटर, बरीच वर्ष अनुभवाची शिजोरी आहे आणि अनुभवाची शिजोरी काय असते ते समालोचनामधून ऐकूया रोशन सर सकपाळ यांना. डीजे बार से दरख्वास्त करना चाहूंगा बल्लेबाजों को तुरंत अंदर भेजा जाए. यहाँ पे ऑर्डर कीजिएगा, फास्ट कीजिएगा क्योंकि अभी भी मुकाबले खिलवाने के हैं. देखिएगा शाम के लगभग 4:30 हो चुके हैं अभी और वक्त बहुत कम है. जल्दी अंधेरा हो जाएगा तो शायद मुकाबले में दिक्कतें आ सकती है. तो आपसे दरख्वास्त है कि जल्द से जल्द मुकाबला, 2 बल्लेबाज तुरंत मैदान में आए कानपुर टीम के. तमाम दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. आप और हम हैं कैलाशवासी जाना रामा चिमनी मेमोरियल ट्रॉफी 2021 के शानदार कारवां में, जहां पे मुकाबला चल रहा है सुमित 11 पड़गे बनाम कानपोली के बीच में. हेलो हेलो चेक, हेलो चेक. बल्लेबाज भेजे जाए अंदर तुरंत. मैं दरख्वास्त करना चाहूंगा अंपायर, आप वार्निंग कीजिएगा अभी सभी खिलाड़ियों से क्योंकि वक्त जाया मत कीजिएगा. इस तरह से अगर आप वक्त जाया करोगे तो मुश्किलें पैदा हो सकती है अंतिम मुकाबले के लिए और शायद फिर ऑर्गेनाइजरों को आपके और कम करनी पड़ेंगे. ये बात ध्यान में रखिएगा. 30 गेंदे और 47 रनों का 30 गेंदों के ऊपर 47 रनों की जरूरत है और कोशिश होनी चाहिए. अभी इस वक्त लोएस्ट टारगेट भाऊ सर ने कहा था कि टारगेट थोड़ा सा लो है, लेकिन कभी कभी फाइटिंग टारगेट होता है. लो टारगेट चेसिंग के लिए बहुत फाइट मुश्किलें पैदा कर देता है. देखा जाएगा. यहाँ पे कानपुर टीम को अब सुमित 11 पड़गे के खिलाफ खेलना है. अच्छी बल्लेबाजी तो नहीं हुई थी पड़गे टीम की, लेकिन अब गेंदबाजी में ताकत दिखानी पड़ेगी. 2 बल्लेबाज हम मैदान के अंदर देखेंगे, कृष्णा पाटिल और दूसरी बल्लेबाज चेतन पाटिल. ये 2 बल्लेबाज हम देखेंगे कानपुर टीम द्वारा. 30 गेंदों के ऊपर 47 रनों की जरूरत है. धीरे धीरे मैदान सूरज पूरी तरह से की बात करें तो निखिल म्हात्रे गेंदबाजी करेंगे.
जूही विलेजेंड की तरफ से। ये देखिएगा हल्की गेंद डाली गई थी आउटसाइड ऑफ स्टंप, बहुत ज्यादा बाहर जाती हुई गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से खाता खोला है 1 रन। कांतोली दो बल्लेबाज जो कि कृष्णा पाटिल और चेतन पाटिल, ये दो बल्लेबाज मैदान के अंदर। ऑन स्ट्राइक कृष्णा खेल रहा है, 9 स्ट्राइक एंड में है चेतन और गेंदबाजी निखिल। ये खोद कर निकाला इस गेंद को मिड विकेट के क्षेत्र में, वहां पे खिलाड़ी तैनात है। ओ यहां पे थोड़ी सी मिसफील्डिंग, दूसरी रन में कन्वर्ट किया इस गेंद को और 2 रनों के साथ टीम का टोटल 3 रन। एक रन बचानी है तो काफी मशक्कत करनी पड़ेगी यहां पे सुमित 11 पड़गी टीम को, क्योंकि रन बल्लेबाजों ने तो इतने बनाई नहीं है मैं कहूंगा। तो लो स्कोर को बचाना है तो आपके लिए बहुत ही महत्व रखती है हर एक रन, हर एक पल, हर एक गेंद आपके लिए बहुत ही महत्वपूर्ण है। ये फिर एक बार खराब गेंद दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज को और एक एक्स्ट्रा रन मिलेगी। टीम का टोटल 4 रन बन चुके हैं बगैर विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत पावर प्ले की। ये ओवर 30 यार्ड सर्कल का रिस्ट्रिक्शन, 9 खिलाड़ी 30 यार्ड डायरी के अंदर, 2 खिलाड़ी 30 यार्ड डायरी के बाहर, एक है मिड विकेट और जो कि बैकवर्ड स्क्वायर मिड विकेट के क्षेत्र में खड़ा है और एक है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। बढ़िया स्ट्रोक तो जरूर खेला है लेकिन शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी ने गलती की। ओ लेकिन एक गलती और की नॉन स्ट्राइक एंड के खिलाड़ी ने और पहले विकेट का खात्मा कृष्णा पाटिल को लौटना पड़ेगा निजी 2 रनों के ऊपर और कानपोली ने यहां पे पहला विकेट खोया है। एक बार जीवन दान जरूर मिला था कृष्णा पाटिल को, क्या ड्रॉप हुई थी, लेकिन ऊपर वाले को ये जो यहाँ पे जचा नहीं है और ऊपर वाले ने देखा कि नहीं ये आउट ही होनी चाहिए, इसलिए दोबारा उनको कोशिश करनी पड़ी रनों के लिए और विकेट का पतन हुआ। रोहित पाटिल तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर दाखिल हो चुके हैं। एक विकेट तो जा चुके हैं, 4 रन बन चुके हैं और यह दूसरा विकेट, लगातार दूसरा विकेट, बैक टू बैक 2 विकेट मैदान के बाहर। कानपोली बैक फुट पर जाती हुई नजर आ रही है और यहां से बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है निखिल म्हात्रे ने। लगातार विकेटों का सिलसिला जारी। नया बल्लेबाज नीतीश पाटिल हम मैदान में देखेंगे चौथे नंबर पर बल्लेबाजी के लिए कानपुरी टीम की तरफ से। कानपुरी टीम शुरुआत बिल्कुल खराब हो चुकी है, 4 रनों के ऊपर 2 विकेटें जा चुकी है। कृष्णा पाटिल जिन्होंने 2 रन बनाए थे और मैदान छोड़ा था, चेतन पाटिल ने गोल्डन डक विकेट का शिकार हुए थे, 0 की कुल रन संख्या पर आउट हुए थे। अब नए बल्लेबाज रोहित पाटिल और नीतीश पाटिल, ये 2 बल्लेबाज को साझेदारी को अंजाम देना पड़ेगा। भले ही हमने कहा था उमेश सर कि ये लो स्कोर का मुकाबला है, लेकिन जब जब लो स्कोर के मुकाबले होते हैं तब फाइट होती है, तब क्रिकेट में मजा आता है। सुमित 11 पड़गे टीम ने यहां से एक तरफ से बहुत प्रेशर लगाया, बहुत जोर लगाया और उस जोर की वजह से वाकई तारीफे काबिल गेंदबाज निखिल म्हात्रे विकेट हाइट्रिक की कगार पर हवा में खेल दिया। इस बार खिलाड़ी कोशिश नहीं करना चाहते, रनों को बचाना चाहते हैं और दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। शायद कैच के ऊपर जाते तो लग रहा था खिलाड़ियों को शायद कैच भी छूट जाती और 4 रन भी मिल जाते, तो मुझे लगता है जो डिसीजन लिया था खिलाड़ी ने शायद वो सही था कि अगर कैच पे जाते तो शायद कैच छूट जाती, विकेट जाता था, लेकिन रनों को भी बचाना है, रन कम है, रनों को भी बचाना है, विकेट भी चाहिए, तो सब कुछ बहुत बड़ा यहां पे बदलाव देखने को मिलेगा। इस बार देखिएगा अस्सी लिमिट ऑफ के खिलाड़ी के पास ये गेंद, 1 ही रन मिलेगी और 1 रन के साथ टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ 7 रन बन चुके हैं।
कोशिश तो दोनों तरफ से की जा रही है, हर एक मुमकिन कोशिश की जा रही है निखिल मात्रे द्वारा। शानदार गेंदबाजी अभी तक की है निखिल ने, तारीफ काबिल गेंदबाजी सुमित 11 पड़गे टीम की तरफ से। काफी ताकत लगा रहे एक तरफ से, जरूरत है क्योंकि मात्र रन बचाने हैं 47। हर एक गेंद के ऊपर कुछ ना कुछ बदलाव जरूर देखने को मिला है। शायद सिली मिडॉफ के जो खिलाड़ी है उन्हें सिली मिडॉन पर लाना चाहते थे, लेकिन एन वक्त पर डिसीजन चेंज किया। ओ क्या शॉट, खूबसूरत स्ट्रोक, पॉइंट के बीच में से गेंद बाउंड्री लाइन को चीरती हुई, बेहतरीन ब्यूटीफुल स्ट्रोक, 4 रन। समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी कोशिश है, यहाँ पे 11 रन बन चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी कोशिश की थी गेंदबाज निखिल ने, तारीफ करनी पड़ेगी। अब देखा जाएगा, अभी 4 ओवरों का ये मुकाबला शेष है। सुमित 11 पड़गे और कानपुली के बीच में ये मुकाबला। हालांकि बल्लेबाजी करते हुए सुमित 11 पड़गे टीम ने 46 रन बनाए थे, 47 रनों का टारगेट रखा था 30 गेंदों के ऊपर। 1 ओवर की समाप्ति के बाद बल्लेबाजी करते हुए कानपुली टीम के रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर 11। मानसरोवर रेलवे स्टेशन एन की तरफ से नई गेंदबाज तैयार है, फिर एक बार दूसरे नंबर की गेंदबाजी के लिए वैष्णव भोईर। जी हाँ, वैष्णव भोईर एक बड़ा नाम है क्रिकेट में, टेनिस क्रिकेट जगत में एक बहुत ही बड़ा नाम फक्स लिए आ जाता है। तो दूर वाली छोर से वैष्णव तैयार है। ये इनर एज जरूर लगी थी बल्ले की, गेंद जा रही है मिड विकेट के क्षेत्र में, वहां पे खिलाड़ी तैनात है। एक ही रन, दूसरी रन 2 का हो सकता है, लेकिन बेहतरीन थ्रो भी यहां पे देखने को मिला। मिड विकेट से सीधा विकेट कीपर के हाथ में गेंद पहुंची और मिली। 2 रन मिले हैं मेरे ख्याल से, और 2 रनों के साथ टीम का टोटल 13 रन बन चुका है। रन बन चुके हैं। काफी अच्छी कोशिश होनी चाहिए इस वक्त सुमित 11 पड़गे टीम की तरफ से। मुकाबला बिल्कुल शांत हो चुका है, कोई बड़ा शॉट नहीं है, कोई विकेट नहीं है। 1-1, 2-2 रन बनाकर खेल रही है इस वक्त कानपुली टीम। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास, उतनी बढ़िया फील्डिंग वहां पे देखने को मिली। 1 रन नहीं रोक सकते, और इस 1 रन के साथ 14 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। सेकेंड ओवर प्रोग्रेस में है, वैष्णव भोईर गेंदबाजी कर रहे हैं। विकेट 2 विकेट बहुत ही जल्दी खोए थे बल्लेबाजी करते हुए कानपुली टीम ने, कृष्णा और चेतन के रूप में। उसके बाद एक अच्छी साझेदारी बनाने का प्रयास है। रोहित और नीतीश, ये 2 बल्लेबाज काफी अच्छी साझेदारी बनाते हुए अपनी टीम को जीत के नजदीक लेके जाने का प्रयास वहां पे किया जा रहा है दोनों के ओर से। लेकिन इस साझेदारी को तोड़ना पड़ेगा अगर जीत चाहती है सुमित 11 पड़गी टीम। तो एक अच्छी गेंद को डिलीवर करना पड़ेगा, ताकि ये विकेट अगर मिलता है तो शायद आगे जाकर उसका बेनिफिट मिल सकता है। हाल के हाथों से क्या सोच है खिलाड़ी की, विकेट नहीं खोना चाहते और रन कम चाहिए, तो उमेश भाई सही फैसला है। खराब गेंद, एक आध खराब गेंद के ऊपर अटैक जरूर करेंगे। पड़गी टीम में माफ कीजिए, कानपुली टीम में वो क्षमता है, अच्छे खिलाड़ी है उनके पास, तो खराब गेंद के ऊपर अटैक करके विकेट गंवाना नहीं चाहते। और सही सोच थी बल्लेबाज की। 1 रन बनेगी, टीम का टोटल 1 से आगे बढ़ता हुआ 15 रन बन चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी अभी तक वैष्णव भोईर की। उड़ाया इस गेंद को, गेंद जा रही सीधी बाउंड्री लाइन के बाहर। इस वक्त लॉन्ग वॉक बाउंड्री लाइन के सर के ऊपर से मैक्सिमम 6 रन।
छक्का दागा था बल्लेबाज ने। ये देखिएगा बढ़िया कनेक्ट नहीं हुआ था, गेंद बल्ले के साथ अच्छे कांटेक्ट में नहीं आई थी, फिर भी एक रन तो जरूर मिलेगी। और बढ़ता हुआ स्कोर कार्ड 22 रन पर जाकर रुका है। दूसरी ओर प्रोग्रेस में है वैष्णव भोईर, गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक 2 विकेटें जा चुकी है। एक का नाम कृष्णा पाटिल था और दूसरा विकेट हमने चेतन पाटिल के रूप में देखा था। उसके बाद रोहित और नितेश ने शानदार पारी को अंजाम दिया है। खास करके नितेश पाटिल की तारीफ करना चाहूंगा, अपने इनिंग में एक छक्का भी दागा है। ये देखिएगा बढ़िया स्ट्रोक और ये गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर। क्या शानदार बल्लेबाजी। मत कीजिएगा, 18 गेंदों में जरूरत है अब जीतने के लिए 19 रनों की। 28 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ये बहुत ही महंगी ओवर साबित हुई। 17 रन आए इस ओवर से। पहली ओवर में 11 रन आए थे। उसके बाद लगातार बल्लेबाजी करते हुए यहाँ पे नितेश ने बेहतरीन पारी को अंजाम दिया था और रोहित ने भी एक चौवा एक छक्का और इस सिंगल की मदद से नीज 11 रनों पर खेल रहा है। और नीतीश पाटिल जो इस वक्त 13 रनों के ऊपर खेल रहा है एक छक्के की मदद से। टीम का टोटल है इस वक्त 28 रन बन चुके हैं और 18 गेंदों में अब जरूरत है 19 रनों की। कानपुर टीम बिल्कुल खराब गेंदों के ऊपर अटैक कर रही है। वैष्णव भोईर के पहले 3 गेंदों के ऊपर उन्होंने बेहद शांति से खेला था, बेहद तकनीक से खेला था। उसके बाद आने वाली गेंदों के ऊपर उनके अटैक हुआ था वैष्णव के और 17 रन बने थे उस ओवर में। अब नए गेंदबाज हम देखेंगे निखिल म्हात्रे को, जिन्होंने पहली ओवर डालते हुए मात्र रन खर्च किए थे 11 और 2 विकेट ली थी। वही निखिल तैयार है। 18 गेंदों में 19 रनों की जरूरत है। स्ट्राइक में खेल रहे बल्लेबाज नितेश पाटिल, काफी अच्छी बल्लेबाजी उनकी भी हो रही है। 13 रनों की निजी योगदान पर खेल रहे अपनी टीम के लिए। घुटने टेक कर खेलना चाहते थे और ये देखिएगा बिल्कुल मिडल स्टंप पर पाए गए और अंपायर की उंगली आसमान में उठी और एक लेग बिफोर विकेट के रूप में विकेट का पतन। बिल्कुल कारीगर बारी को अंजाम दिया है यहाँ पे सुमित 11 पड़ के टीम की तरफ से, क्योंकि जब जब उन्हें ओवर दी गई है तब तक विकेट निकाली है निखिल ने। ये शानदार तारीफ काबिल गेंदबाजी, जिन्होंने अभी अभी देखिएगा एक अच्छी साझेदारी बन रही थी रोहित और नीतीश के बीच में, लेकिन नीतीश का विकेट लिया जिन्होंने 13 रन बनाए थे। और नए बल्लेबाज हम 5वें नंबर पर देखेंगे निखिल पाटिल को। 17 गेंदों के ऊपर अब 19 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज हम निखिल को देखेंगे। जी हाँ, इंतजार रहेगा उस बल्लेबाज का, सुधीर का। काफी बढ़िया बल्लेबाज है और शायद सोच है कप्तान की कि थोड़ा रुक कर खेलते हैं, क्योंकि रन ज्यादा नहीं चाहिए तो रन ज्यादा नहीं चाहिए। ऐसे में विकेट अगर हाथ से चली गई तो परेशानी हो सकती है कानपुर टीम के लिए। बिल्कुल ब्लाइंड शॉट खेला था, अंदाज नहीं लिया, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और डॉट गेंद की समाप्ति हुई। अच्छी कोशिश है निखिल की, बिल्कुल कारीगर गेंदबाजी करते हुए यहाँ पे हर एक गेंद के ऊपर कुछ ना कुछ बदलाव, कुछ ना कुछ वेरिएशन को टप्पे में कुछ ना कुछ बदलाव देखने को मिलता है। कभी अतिरिक्त उछाल देते हैं, कभी नीची रहती है गेंद, कभी आउट स्विंग इन स्विंग, सब भी फॉर्मेट में गेंदबाजी करते हुए गेंदबाज अभी तक दिखाई दे रहे हैं। ये देखिएगा 30 यार्ड सर्कल के अंदर इस गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन मिलेगी, दूसरी रन लेने की कोई गुंजाइश नहीं। एक के साथ टीम में टोटल में इजाफा हुआ, 29 रन बन चुके हैं। 29 रन 47 रनों का पीछा करते हुए सुमित 11 पड़गे और कानपुरी के बीच में ये मुकाबला है दोस्तों, और काफी खूबसूरत मुकाबला यहाँ पे देखने को मिल रहा है। टीम का टोटल अगर देखा जाए तो 29 रन बन चुका है। निखिल काफी अच्छी कोशिश कर रहे हैं, हर एक गेंद के ऊपर कुछ ना कुछ बदलाव, प्रेशर
बल्लेबाज के ऊपर प्रेशर लाने के लिए देखिएगा एक खिलाड़ी को क्लोज किया है, कुछ न कुछ रणनीति गेंदबाज की जरूर होगी। विकेट लेना चाहता है निखिल, वो छिड़कानी करना चाहते थे गेंद के साथ, पहले से पीछे हुए थे बल्लेबाज और उसके बाद निखिल ने देखा अब आउटसाइड द ऑफसम गेंद को रखते हैं, ऑफसम के सामने गेंद को रखा तो शायद परेशानी हुई, डॉट गेंद की समाप्ति हुई। यही चाहते हैं गेंदबाज, विकेट ना मिले तो डॉट गेंदे तो निकले, क्योंकि मुकाबले में अगर ट्विस्ट लाना है, मुकाबले के जड़ तक जाना है तो इस तरह से गेंदबाजी करनी जरूरी होगी। वही काम यहां पे निखिल द्वारा, अच्छी कोशिश जरूर थी, बढ़िया फील्डिंग करने का प्रयास, यहां पे एक रन आसानी के साथ बना ली है दोनों बल्लेबाजों ने। दोनों तरफ से अगर देखा जाए तो एफर्ट लगाया जाता है, ताकत लगाई जा रही है, दोनों तरफ अब आग लगी है, कोई मुकाबला छोड़ने के लिए तैयार नहीं है। 13 गेंदों के ऊपर 17 रनों की जरूरत है कानपुर टीम को। टीम का टोटल रन संख्या की बात करें तो हम 30 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों की नुकसान पर। खोद कर निकालने की कोशिश, गेंदबाज निखिल जरूर अपने आप के ऊपर नाराज होंगे, क्योंकि इतनी जड़ में गेंद डाली थी, इतनी जरूरी गेंद थी, तो शायद अगर बल्ला अगर छूता नहीं गेंद को तो विकेट जरूर मिलती थी है, लेकिन 1 रन बनेगी। इस ओवर में आए मात्र 3 रन, क्या शानदार गेंदबाजी, अगर देखा जाए तो 2 रेड डाली गई निखिल म्हात्रे द्वारा और मात्र 14 रन देकर उन्होंने 2 विकेट ली है, क्या शानदार गेंदबाजी। देखना होगा अंतिम गेंदे, यहाँ पे 12 गेंदें बची है और जीतने के लिए मेरे ख्याल से जरूरत है इस वक्त 16 रनों की। चलो फास्ट कीजिएगा प्लीज। 12 गेंदों के ऊपर 16 रनों की जरूरत है। 2 बल्लेबाज हम मैदान के अंदर देख सकते हैं। रोहित पाटिल से उम्मीदें जरूर रहेगी कानपुर टीम को, क्योंकि अच्छी इनिंग को अंजाम दिया है। अभी तक वो 12 रनों के ऊपर खेल रहे हैं, जिसमें एक चौवा एक छक्का शामिल है और निखिल पाटिल इस वक्त 2 रनों का योगदान देकर कानपुर टीम की तरफ से खेल रहा है। 12 गेंदों के ऊपर 16 रनों की जरूरत है। मुकाबले में जरूर यहाँ पे ट्विस्ट, जरूर यहाँ पे ताकत लगाई जाएगी दोनों टीमों की तरफ से। सर मैं कहना चाहूंगा 5 बज चुके हैं, ये बात ध्यान में रखिएगा। आप घड़ी की तरफ देखिएगा, घड़ी की टिक टिक लगातार जा रही है, वो थोड़ी ना रुकने वाली है। तो आप जितना वक्त जाया करोगे उतना वक्त आपको आगे जाकर बहुत सारी परेशानियों का सामना करना पड़ेगा। चलो दोस्तों, 12 गेंदों के ऊपर जरूरत है 16 रनों की। एक तरफ है सुमित 11 पड़ गई टीम, तो दूसरी तरफ कानपुर ने टॉस जीत करके पहले गेंदबाजी का फैसला किया था और फैसला सही था उनका, क्योंकि मात्र 46 रनों पर रोका था बल्लेबाजी करते हुए सुमित 11 पड़ गई टीम को। अब बल्लेबाजी करते हुए 12 गेंदों के ऊपर 16 रनों की जरूरत है कानपुर टीम को। ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज इस वक्त निखिल पाटिल, जो 2 रन बनाकर खेल रहे कानपुर टीम के लिए। और गेंदबाज की बात करें तो तीसरे और चौथे नंबर के गेंदबाज प्रथमेश भोईर, बढ़िया स्ट्रोक खेला इस बार, खिलाड़ी गेंद के नीचे, लेकिन गेंद सीधी। यहां पे देखिएगा अच्छी फील्डिंग यहां पे देखने को जरूर मिली है। 2 रन बचाएंगे अपने, निश्चित तौर से 4 रन बचाए, मेरे ख्याल से छक्का हो सकता था, कैच भी लपकनी चाहिए थी, लेकिन कैच छूटी थी। उसके बाद देखिएगा क्या है, अंपायर डिसीजन हमारी तरफ पहुंचाएगा प्लीज। जरा कॅमेरामध्ये भाऊ सर, आपण जरा कॅमेरामध्ये बघायचं। हा फक्त जे आयोजक आहेत तेच बघतील, बाकी कोणी 12वा खेळाडू आपण इथे या, आयोजक तुम्हाला योग्य निर्णय देतील, त्यामध्ये शंका घेऊ नका अजिबात। आपण आपल्या मोबाईलवर पण पाहू शकता, असं नाही की आयोजकांनी सांगितलं, कारण ती लिंक तुम्ही आयुष्यामध्ये कधीही पाहू शकता, त्यामध्ये शंकाच नाहीये। त्यासाठी तर YouTube आणि ही टेक्नॉलॉजी आहे ती खूप महत्वाची आहे।
ते म्हणजे भाऊ मात्र सांगतील आम्हाला काय आहे आणि नंतर लगेचच आम्ही तसं अनाउन्समेंट आपल्यापर्यंत पोहोचू. तर एवढ्या लांब कॅमेराने पण कॅप्चर करायला पाहिजे. अर्थात कॅमेराची क्वालिटी असते, परंतु कॅमेरा अपोजिट साईडला असल्या कारणाने कदाचित थोडीशी अडचण निर्माण होणार आहे, परंतु अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर डिसिजन काय आहे आपला डिसिजन काय आहे? दोन धावा देण्यात आलेल्या आहेत इथे आपण पाहू शकता. आणि इथून मात्र 2 धावसंख्येमध्ये भर पडते. 33 धावा होत आहेत धावफलकावर. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मात्र प्रथमेश भोईर गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मोठा फटका. यावेळेला कॅमेऱ्यामध्ये बघायची गरज नाही, कारण सरळ लॉंग सीमारेषेच्या बाहेर संगणक किरण भगत आपण यायचं आहे टॉससाठी. किरण भगत आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे आणि या सामन्यातून जिंकणारा संघ जो असेल त्या संघाचा संघनायक आपण सामना संपल्यानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे. किरण भगत आपण उपस्थित दाखवा प्लीज. फुल टॉस गेंद थी हवा में और ये देखिएगा तीसरे अंपायर की मांग की है अंपायर ने. कंफ्यूजन होता है कभी कभी अंपायर की सोच भी अच्छी है उमेश सर, क्योंकि बहुत महत्वपूर्ण मुकाबला है, शायद कोई गलती ना हो जाए यहाँ पे. तो अंपायर ने यहाँ पे चेक करने के लिए हमारे तीसरे अंपायर ऑलराउंडर परफॉर्मेंस, कमेंट्री कहो, अंपायरी कहो, मैच कहो, निवेदन कहो, हमारे भाऊ मात्रे किसी भी क्षेत्र में कम नहीं है, हर फॉर्मेट में चलते हैं. तो तीसरे अंपायर की मांग और हमारे भाऊ मात्रे फिर एक बार स्क्रीन को देख रहे हैं क्या है क्या नहीं है. नो गेंद है, कमर के ऊपर गेंद थी और अंपायर द्वारा ये तीसरे अंपायर ने यहां पे घोषित कर दिया ये नो गेंद है. फ्री हिट. हेलो, अगली गेंद फ्री हिट रहेगी. एक बहुत बड़ा टर्न मिला है इस मुकाबले में. अब देखा जाएगा. तो गेंदें बची है अंतिम 10 और जीतने के लिए 7 रनों की जरूरत. फ्री हिट रहेगी. क्या मुकाबला रंग लाएगा, क्या करवट बदलेगा मुकाबला. बढ़िया स्ट्रोक लगा, हवा में गेंद. खिलाड़ी गेंद के नीचे नहीं आना चाहते. एक ही रन मिलेगी. दूसरे रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई. माफ कीजिएगा, यहाँ पे मुझे लगा कि ओवर की समाप्ति हुई, लेकिन नहीं, अभी भी 9 गेंदें बची है अंतिम और जीतने के लिए 5 रन. भाई सर बोल रहे हैं कि देखना चाहते हैं आपका कितना ध्यान है स्कोर कार्ड के ऊपर. होता है गलती, कभी कभी ज्यादा कंफ्यूज हो जाता है आदमी. दिन रात के मुकाबले सर आजकल बहुत ज्यादा क्रिकेट खेला जा रहा है, तो थोड़ा सा कंफ्यूजन जरूर होता है. गेंदबाज तैयार है. बढ़िया स्ट्रोक, इस बार बढ़िया स्ट्रोक, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद है. ये माय गॉड, यहां से एक आसान सी कैच छूट गई है और जीवन दान मिला. इसी के साथ हमने देखा कि 2 रन कंप्लीट किए दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के साथ बिल्कुल जीत के नजदीक आती हुई टीम, क्योंकि अभी गेंदें बची है 8 और जीतने के लिए रनों की जरूरत है मात्र 3 रन. कानपुली टीम ने वाकई बेहतरीन बल्लेबाजी की है. रनों की कोशिश जरूर सुमित 11 पड़गे टीम ने की थी, लेकिन अंतिम वक्त में नाकामयाब रहे और ये विनिंग शॉट हो सकता है शायद. और ये गई बाउंड्री और इसी के साथ इस मुकाबले को जीता है कानपुली टीम ने और इस प्रतियोगिता के बाहर हुई है सुमित 11 पड़गे टीम. सुमित 11 पड़गे टीम को अगले मुकाबले के लिए, अगली टूर्नामेंट के लिए हम बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे और यहाँ पे कानपुली टीम के लिए इसी मैदान के ऊपर आगे बढ़ने के लिए बेस्ट ऑफ लक.